जगण्याची आस आणि नाविन्याची कास हे सूत्र मनात ठेवून आजवर केलेली वाटचाल कामी आली होती. खरंच आज प्रगती मनापासून तृप्त होती आयुष्यात. एकेकाळी संकटांनी खचून गेलेली, रोज रोज त्याच गोष्टींना सामोरे जाऊन जगण्यातला आत्मविश्वास जसा काही नाहीसा झाला होता. पण म्हणतात ना, एक दरवाजा बंद झाला तर हजारो दरवाजे उघडत असतात. काहीसं खरंच होतं ते. जेव्हा घरच्या त्रासाला, आजूबाजूच्या वातावरणाला ती कंटाळून गेली होती, ते झोपडपट्टीतलं जगणं तिला नकोसं झालं होतं. रोजची भांडणं, शिव्या, दारू, जुगारसारख्या व्यसनात बहुतांश मुलं बुडालेली. शिक्षण कुणाला नकोच होते. प्रत्येक गोष्टीसाठी तडफडायचं. पाणी, स्वच्छ घरं, सार्वजनिक सुविधा, सगळ्या गोष्टींचा अभाव. जीव गुदमरत होता त्या वातावरणात. वाटायचे कधीतरी होईल का सुटका या नरकातून, आणि होणार तरी कशी. एक स्वच्छ शांत आयुष्य जगायची तर इच्छा खूप होती. चमत्कारच झाला त्या दिवशी जेव्हा सेवा सदनच्या प्रेरणाताई त्यांच्या झोपडपट्टीत आल्या. मोठ्या समाजसेविका. त्यांना सतत समाजातल्या तळागाळातल्या गांजलेल्या लोकांसाठी चांगले काम करण्यात आनंद मिळायचा. एक दिवस त्या आल्या. त्यांनी त्यांच्या कामात स्वखुशीने जे यायला तयार आहेत अशा मुलांना सोबत घेतले. प्रगतीला वाटले जणू काही देवानेच तिची हाक ऐकून एक परी पाठवली. तिच्यासाठी जादूची कांडी घेऊन ताईंच्या रूपाने. आई-वडिलांनी तसा तिला फारसा विरोध केला नाहीच, कारण बाहेर पडून ती जे काही कमावणार त्यातले अर्धे पैसे त्यांना पाठवायची जबाबदारी प्रेरणाताईंनी घेतली होती. प्रगतीच्या आयुष्याला वळण लागले होते. प्रेरणाताईंनी तिचे शालेय शिक्षण पूर्ण करून घेतले. परत पुढच्या परीक्षासुद्धा बहिस्त पद्धतीने द्यायला लावून पदवीधर बनवले. शिकतच संस्थेचे सगळे कामकाज करत होती प्रगती. प्रेरणाताईंचा कामाचा भार वाढत चालला, तसा बराचसा भार प्रगतीने उचलला. झोपडपट्टीतल्या लोकांचे राहणीमान सुधारावे, व्यसनाधीन लोकांची संख्या कमी व्हावी, यासाठी ती काम करत होती. बायकांना काम मिळाले की 4 पैसे त्यांच्या हातात यायचे. मुलं शाळेत शिकू लागली होती. पाण्यासाठी करावी लागणारी वणवण कमी झाली होती. सगळंच काम झोकून देऊन करण्याच्या वृत्तीमुळे प्रगती सगळ्यांना आवडत असे. प्रगतीलाही लोकांची मदत करण्यापेक्षा जास्त आनंद कशातच नव्हता. सतत कामाच्या व्यापात राहून ती खूप आनंदी राहायची. ती लग्नाच्या बंधनात जाणून बुजून अडकली नव्हती. कारण एकदा संसारात दंग झालो की आपल्या समाजसेवेच्या कामाला पुरेसा वेळ देता येणार नाही असेच तिला वाटायचे. ते बऱ्याच अंशी बरोबरही होते. आज तिची गणना प्रेरणाताईंचा उजवा हात असे करायचे सगळे. अनेक योजना फक्त गरजू आणि गरीब व्यक्तींच्या भल्यासाठी त्यांची संस्था राबवत होती. दानशूर व्यक्तींचा पैसा खर्च करताना तो योग्य रीतीने आणि योग्य कामासाठी वापरला जाईल याची काळजी घेऊन अनेक समाज उपयोगी योजना प्रगतीने प्रेरणाताईंच्या मार्गदर्शनाखाली राबविल्यामुळे संस्थेची कीर्ती दिवसेंदिवस वाढू लागली होती. प्रेरणाताई आता थकल्या होत्या, पण प्रगतीच्या रूपाने त्यांना त्यांचा वारसदार मिळाला होता. ज्या दिवशी त्यांनी प्रगतीला संस्थेत दाखल करून घेतले तो आजचाच दिवस होता. त्या दिवसापासून प्रगतीचे आयुष्य बदलले आणि त्यानंतर अनेकांचे आयुष्य तिने घडवले. म्हणून आता प्रेरणाताईंनी आज त्यांच्या 75च्या छोट्याशा कार्यक्रमात संस्थेची सगळी सूत्रे प्रगतीच्या हातात विश्वासाने सोपवली होती. म्हणूनच आज आयुष्याचे सार्थक झाले असे प्रगतीला वाटत होते. आता पूर्ण ताकदीने पुढचं काम करायचं होतं तिला. खूप तृप्त वाटत होतं. असं आयुष्य मिळायला भाग्य लागतं, ते आपल्याला मिळालं याचा आनंद वेगळाच होता. आयुष्य मिळालं होतं किड्यामुंग्यासारखं, पण नशीब थोर म्हणून प्रेरणाताईंचा परिस्पर्श झाला आणि प्रगतीच्या आयुष्याचं सार्थक झालं ते असं.